रामकृष्ण हरी. आज मी आणि आमचे मित्र राजू सर यांच्या जोडीनं आज पंढरपूरसाठी आषाढी वारीसाठी रवाना होत आहोत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आमच्या पाठीशी अखंड राहू द्या आणि ही यात्रा सफल होऊ द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. थँक्यू. या ठिकाणी पंढरपूर वारीला आम्ही चालू आहे. मी आणि माझे सहकारी या ठिकाणी डॉक्टर कृष्णा पाटील सर आणि मी, आणि हे आहे आपलं सोलापूर हायवे. आणि तर अशा पद्धतीनं आपण ठरवलं आहे तिथपर्यंत जायचं. ओके. आणि रहदारी आहे बऱ्याप्रमाणे या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता वाजलेलं आहे ऑलमोस्ट 7 आणि 50 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणि या ठिकाणी दिवसाचा जरा अंधार होत झालेला आहे. ओके. आणि आम्ही अजून 50 किलोमीटर आहे. आता ऑलमोस्ट मला वाटतं आपण 4ला निघलो होतो. 5 तास 3 तास झालेले आहेत. अजून 3 तास जरा लवकरच्या लवकर पोहोचायचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला, थँक्यू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भोसे आता 1 किलोमीटर आहे आणि थोड्या वेळाने मस्त जरा जवळपास आहे अंतर. काय चलो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आता वाजायला जरा उशीर झालेला आहे. 7:30 वाजून गेलेला आहे आणि 50 किलोमीटर अंतर कंप्लीट केलेलं आहे. आणि हे आहे समोर पाटील सर माझ्याबरोबर. आणि आज समाव हा टप्पा पूर्ण करायचा आहे 100 किलोमीटरचा. आणि त्यानंतर हॉल्ट ठेवणार आहे आम्ही ठरवलं आहे की कम्प्लिटली सांगोलापर्यंत जाऊनच उतरायचं आहे, थांबायचं आहे. आणि बघूया. या ठिकाणी वातावरण थोडंसं पावसाळी झालेलं आहे. थोडंसं पाऊस आहे या ठिकाणी थोडंसं, पण हरकत नाही आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता ऑलमोस्ट 10:15 10:30 वाजलेत आणि मी आणि केअरपडीचं आता सांगोलीपासून थोडं आपण पाठीमागे आहे. 1.5 तासात आपण पोहोचतोय सांगोलामध्ये. आणि आतापर्यंत जर्नी फारच चांगली झाली आहे. थोडंसं जरा मध्ये पाऊस झाल्यामुळे आम्ही थांबलो आणि मध्ये एक आपल्याला मेंबर भेटले, त्यांनी चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग करून दिलं आपल्याला. आणि अशा पद्धतीनं आता पुढची वाट पाहतो. तर आम्ही असं ठरवलं आहे की ॲक्च्युली सांगोल्यामध्ये हॉल्ट करायचा होता, पण ते कॅन्सल करण्यात आलं आहे. आणि मला वाटतं मोस्टली तिथून पुढचं जे 50 किलोमीटरचा जे काय आहे ते कंटिन्यू आम्ही आहेच करणार आहे. राईट. आणि मे बी 1.5 किंवा 1:45च्या दरम्यान आम्ही पंढरपूरला पोहोचेन. ओके. आणि तिथे गेल्यानंतर मग विश्रांती करून मग पुढचं नियोजन करणार आहे. अशा पद्धतीनं के आर पाटील सर आणि मी राजू दाभाडे या ठिकाणी. थँक्यू सो मच. आणि हायवे फार सुंदर बनवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि जे काही सरकार आहे त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. हे पाहू शकता या ठिकाणी मस्त असा हायवे आहे. रस्त्याला आजूबाजूला कोणी नाही आहे. एकदम निवांत असं प्रवास चालू आहे. थोडीशी लाईट माझी कम्प्लिटली बॅटरी डाऊन झालेली आहे, पण हायवेची लाईट असल्यामुळे काय थोडंसं त्रास नाही आहे. पण मस्त. चला, थँक्यू. तर मित्रांनो, आता वाजलेलं आहे ऑलमोस्ट 11:15 आणि 12:15 सॉरी. आणि इथून सांगोला अजून 15 किलोमीटर आहे. तर अशा पद्धतीनं पाटील साहेबांनी 100+ केलेलं आहे आज. ओके. व्हेरी गुड. कीप इट अप पाटील सर. आणि आता थोड्या वेळानं आपण सांगोल्यात पोहोचणार आहेत. तर थोडंसं रेस्ट घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही निघणार आहेत. मोस्टली रात्री 1:15च्या दरम्यान आपण पोहोचणार पंढरपुरामध्ये. आणि दर्शन घेऊन सकाळी लवकर पहाटे आपल्याला परत जायचं आहे. तर अशा पद्धतीनं पाटील साहेबांनी खरंच फार चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे. मध्ये जरा फक्त पाऊस पडला त्यामुळे थोडंसं जरा आपल्याला थांबावं लागलं, पण तरी पण इट वॉज व्हेरी गुड. आणि तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आमचे सोबत आमची ही सायकल. ओके. ही सायकल एक आहे, सायकल. आणि या ठिकाणी माझी सायकल. थोडंसं खाण्यासाठी आम्ही आता या ठिकाणी 5 स्टार वगैरे करताना थोडं खाऊया असा विचार करतो आहे. बघा, तुम्ही पाहू शकता हायवेवरती एकदम खूपच गर्दी सुनसान आहे. तरी काही ठिकाणी काही लोक आहेत ते आमच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि पाठीमागे पाहू शकता इकडे आहे फार दूर असं कोल्हापूर आहे. आणि या ठिकाणी पंढरपूर अजून थोडंसं लांब आहे, म्हणजे 70 किलोमीटर अजून असावे कदाचित. हां, येस. तर लगेच आम्ही पोचल्यानंतर पुढे अपडेट देऊ. थँक्यू सो मच. रात्रीचे जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. आणि या 11:15 वाजता आदरणीय राजू सर पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. पुष्पगुच्छ देऊन
धन्यवाद धन्यवाद सर. आपल्या या सहकार्यामुळं माझी सायकलवरून पंढरवारीची जे स्वप्न होतं ते या ठिकाणी साकार होत आहे. खरंच आपले मानावकडे आभार थोडेच आहेत. धन्यवाद सर. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 2:30 वाजलेले आहेत. ऑलमोस्ट आपण पंढरपूर आता इथून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अँड पाटील साहेब पाठीमागे येत आहेत. तर ऑलमोस्ट शेवटचा डब्बा. ओके, आणि अजून एनर्जी तशीच आहे. तर थोड्या वेळानं शेवटचं म्हणजे मंदिरमध्ये पोहोचल्यानंतरचं अपडेट मी थोडाच वेळ देतो. थँक्यू, बाय. आदरणीय राजू सर यांच्या सहकार्यानं आज आम्ही शाळा ते पंढरपूर वारी सायकलने पूर्ण केली. याबद्दल राजू सर यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम देवाचे आभार या ठिकाणी. त्यांनी आपल्याला संधी दिली आणि आम्हाला सर्व परिस्थितीमध्ये मात करून शेवटी इथंपर्यंत येणं सही केलं.